चला उपीट खायला या. ह्या उपीटमध्ये एवढं शेंगदाणं बघून माझा नवरा म्हणला शेंगदाणं आणून दिलं. हे एवढं शेंगदाणं घातलं तर खेळ बाबा तुझं, तुम्हाला नाही इंटरेस्ट खेळायला. गरम गरम उपीट खायला ये. आई येते थोडं बसून खा ना माझ्याबरोबर. मी तिकडे आली, मी कामात, आई आणि आई मी इकडे आली, आई कामात, म्हणजे शेवटी कामातच आहे. हा झाला का कार्यक्रम पूर्ण व्यवस्थित? कार्यक्रम पूर्ण झाला. आता मला सोडायला कोण आहे? एकटीसाठी कुठे रिक्षा बोलवत्या? कोणाला सोडायला जपला दादा सोडतात की दादाच्या गाडीवर बसा. नाही, मला स्टँड पासून आणले, मी दोनदा गेल्या गाडीवर. जमत नाही. मी नाही बसत बाबा दादाच्या. दादाला गाडी आवडत नाही. मसाला लाज वाटते सुद्धा. खा कधी केला हरण मला. दोन चार तिथं जाऊन सारखं हे वाजवायचं. माणसं तोंडाकडे बघते वाहन टाकताना कायम कायम वाजवायचं झालं. मला जात माणसं बघते गच काढून कधीच नाही दादाच्या गाडीवर बसणार. आई सांगायची की विहिरीत जायचं त्या दिवशी दादा. विहिरीत जायचं दादा. पेन ठेवल्या गेला गाडी मिळून त्याला पेंडीच पाटील मी वाकून पेन ठेवल्या गाडीने ठेवून पेंडीवर. झालं तू छान म्हणला तर मी तुला देते. छान म्हणला तर देते मी तुला. तू जर छान म्हणला ना तर मी देते. लय मस्त झाले, कसलं हा भारी. तुपात केलीस काय ग? यायचं नाही त्याला. तोंडात धरून बसले बघा. नाही खाते का नाही? कोण बनवले उपीट? तुम्ही म्हणजे मी बनवले, आंटीने बनवले, आत्तून बनवले, आईन बनवले, कोण बनवले? आई ना गरमीमध्ये ना शक्यतो आपण असं विचार करतोय कुठेही बाहेर जायला नको. माझं बघायला गेलं तर मला पहिलाच जायला आवडत नाही, आणि त्यात हा कडक उन्हाळा, त्याच्यामध्ये तर अजून असं वाटतं की कुठं जायला नको, गप आपलं घर भलं आपण भलं. आता मी गावाकडून जाऊन आले तर मला ना काही ठिकाणी असं ऍक्ने वगैरे आलेले आहेत. म्हणजे हा प्रॉब्लेम सर्रास गरमीमध्ये जास्तीत जास्त होतो, कारण घामामुळे ते म्हणतात ना की पुरळ येणं, मोड्या येणं, ह्या प्रकार घामामुळे जास्त होतो. एक ऋतूनुसार आपल्या स्किनमध्ये बदल वगैरे होणं हे नॉर्मल आहे. उन्हाळ्यामध्ये शक्यतो जास्तीत जास्त स्किन जी आहे ना ऑइली होते. ऑइली झाली की मग ते ऍक्नेचे प्रॉब्लेम सुरू होईल. तर हीट बॉईलचे प्रॉब्लेम जे आहेत ते सर्रास लोकांना होतात, आणि त्यामुळे मला दुखायला लागलेल्या होत्या. मग मी गावावरनं आले तसं पहिला माझं क्युअर स्किन ऍप जे आहे ते ओपन केलं, कारण तुम्हाला माहिती आहे गेली 2 वर्ष झालं मी क्युअर स्किन सोबत जोडलेले आहे. मला कधी असं काय वाटलं किंवा जाणवलं किंवा मला चेंजेस वाटला तर मी लगेच माझं आहे ते ऍप ओपन करते, आणि तिथं खूप सारे डॉक्टर असतात, त्यांच्याशी चर्चा करते. माझे डॉक्टर जे आहेत ते नलिनी आहेत, जे सुरुवातीपासून आतापर्यंत आहेत. मी त्यांच्याशी चर्चा केली, म्हणलं हे प्रॉब्लेम का आहे, कशासाठी आहे, काय नेमकं बदल झाला, किंवा हा प्रॉब्लेम जो आलेला आहे आता याच्यासाठी काय करू. प्रत्येक महिन्याला डॉक्टरांशी बोल, प्रत्येक महिन्याची माझी अपॉइंटमेंट ठरलेली आहे. समजा आपण क्युअर स्किनचे प्रोडक्ट वापरत असताना जर काय वाटलं तरी बोलू शकतो. मंथली चेकअपच्या थ्रू आपण आपल्या स्किनचा जो ट्रॅक आहे तो ठेवू शकतो. मला ती एक गोष्ट खूप आवडते क्युअर स्किनची. माझं किट जे आहे त्याच्यामध्ये मला 4 प्रोडक्ट आलेले आहेत, जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आहे. दिवसाचं माझे 4 टिप्स मध्ये आहे. अगदी एकदम म्हणजे कमी वेळेसाठी होतं, जसं की बाबा फेसवॉश पासून नाईट क्रीम पर्यंत. तर आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप सिंपल आहेत. ऍप ओपन केल्यानंतर आपला फ्रंटचा आणि साईडचे असे 2 फोटो द्यायचे आहेत. फोटो दिल्यानंतर एआयच्या मार्फत ते पूर्णपणे स्कॅन करतात किती प्रॉब्लेम आहे, काय आहे. तुम्ही त्यांच्याशी चॅटिंग करू शकता, नेमका प्रॉब्लेम काय आहे, तुम्हाला सध्या समस्या काय आहे, तुम्ही कशासाठी जोडले गेले आहात, आता यावर उपाय काय, ह्या सगळ्या गोष्टी तिथे डॉक्टरांची टीम असते. सर्टिफाईड डॉक्टर असतात, जे पूर्णपणे प्रॉपर आपण डर्मॉलॉजिस्ट म्हणतो ना ते असतात. त्यामुळे तुम्ही त्यांचा म्हणजे सल्ला घेऊ शकता. काय प्रॉब्लेम आहे काय हे पूर्णपणे एआयच्या मार्फत चेक केलं जातं, आणि त्याच्यानंतर मग सुंदर असं प्रोडक्ट जे असतं, जे किट जे तुमच्या स्किननुसार तुम्हाला दिलं जातं. असं नाही की ऑइली आलेला ड्राय दिले, चला कुठलं पण घ्या, कुठलं पण द्या. प्रॉपर चेकअप करून जे मिळतं ते लक्षात ठेवायचं की ते आपल्यासाठी बेस्ट असतं, आणि ते आपल्या स्किननुसार असतं. असं सगळं दिलं जातं. बरं, एवढ्यावरतीच क्युअर स्किन थांबतं का? तर नाही. पर महिन्याला चेकअप जे आहे ते पण असतं. सोबत डाएट प्लॅन दिला जातो, काय खाणं गरजेचं आहे, किती पाणी पिता, कसं रुटीन असणं गरजेचं आहे, दिनचर्येमध्ये काय आहे, खूप साऱ्या गोष्टी असतात. आणि याच्या व्यतिरिक्त आधीमध्ये कुठली समस्या आली तर डायरेक्टली त्यांना आपण चॅटिंग करू शकतो. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत ना या क्युअर स्किन मध्ये आहेत. आणि मला तर वाटतं की बघा, घरात बसून जिथं आहे तिथं बसून जर एवढं सगळं करता येत असेल, बाहेर जा, केस पेपर काढा, पर महिन्याला नवीन केस पेपर वगैरे इथं काही नाहीये. आपल्याला पैसे कधी द्यायचे आहेत? जेव्हा तुम्ही त्यांचं किट घेता, जे तुमच्या स्किननुसार
नुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने दिलं जातं. त्याच वेळेला तुम्हाला पैसे पे करायचे. तोपर्यंत तुम्हाला कुठलाही 1 रुपया द्यायचा नाही. फ्री चेकअप आहे तुमचं, पूर्णपणे महिन्याचं चेकअप फ्रीमध्ये आहे. फोटो देणं म्हणा, ऍप डाउनलोड करणं म्हणा, चॅटिंग म्हणा, सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी एकाच ऍपमध्ये मला तर वाटत नाही की इतर कुठं बाहेर असं मिळेल. लिनुली हे प्रोडक्ट मी का वापरत आहे, एक म्हणजे काय तर बघा, पूर्णपणे सल्ला घेऊन आपल्या स्किन टाईपनुसार ते प्रोडक्ट असतात. मला सध्या माझ्या स्किनला काय गरजेचं आहे त्याचेच प्रोडक्ट आहेत, ना की इकडचा तिकडचा फापट पसार. आता तुम्ही माझा बिफोर आणि आफ्टर मध्ये जर बघायला गेले तर बिफोर आणि आफ्टर मध्ये किती चेंजेस आहेत. सगळ्यात महत्वाचं सांगते, पाणी भरपूर पिणं गरजेचं आहे. आणि तेच सांगतात की बाबा दिवसाला किती लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. युअर स्किन सोबत जर कोणाला जोडायचं असेल तर लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, सोबत कमेंटमध्ये पिन केलेली आहे. माझा जो कुपन कोड आहे तो वापरा. माझा कुपन कोड आहे PRANJL प्रांजल 100. हा जर माझा कुपन कोड वापरला तर तुम्हाला 100 रुपयाची सूट. तर नाश्ता केलाय आणि इकडे येऊन पडले, झालं गेली लाईट. झोपताना मी इथं झोपले होते वरती या बेडवर. काय केलं ना वारे ना. नंतर हा पंखा जो आहे हे बघा पंख्याखाली, तरी पण वारे येईना. वरनं पत्र्याच्या झळा यायला लागलेत आणि फॅन जे वारं टाकतंय ते गरम वारं टाकतंय अक्षरशः. म्हणजे आता म्हणतात ना की घामाघूम म्हणतात ना ती अवस्था. आणि टायमिंग किती झाले दाखवते. आता आम्ही उन्हाळा सुट्टीला यायचं म्हणतोय, ह्या गरमीने कसं व्हायचं. 12 वाजलेले आहेत. 12 वाजता ही कंडिशन आहे इथं. आणि बाहेर झोपावं तर मग देवाचं हे आहे ना, बाहेर जरा दरवाजात नाही खिडकीतनं वारे येते, तर आतल्या बेडरूममध्ये येत नाही. आणि बाहेर थोडंसं म्हणजे पसारा आहे कार्यक्रम म्हणल्यावर ना घरात, तर झोपल्या तर दैना व्हायला लागल्या. असं जीव म्हणजे म्हणतात ना की असं घुसमटल्यागच झालाय. जेव्हा इथं कोप होती त्या कोपीत अजिबात गरम होत नव्हतं. कोपीमधलं थोडंसं थंडावा देतं. आणि पत्राचे ज्यांची घरं आहेत ना त्यांची हीट एवढं मारतं वरचं असेल तर. आता बघूया पोरं जर आली, आता सुट्टीला येणार आहेत सगळे, त्यावेळेला एखादा कूलर छोटा का होईना आणायला लावायचा, कारण त्याशिवाय जमणार नाही. 8 दिवस जरी सुट्टीला राहायचं म्हणलं तर बेकार अवस्था होणार आहे, कारण उन्हाळा भरपूर आहे यावर्षी. आम्ही एकदा राहिलेलो बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे मी. त्यावेळेला थोडंसं असं एवढा उन्हाळा जाणवत नव्हता. मे महिन्यात आम्ही त्यावेळेला तर होतो, पूर्ण मे महिना आम्ही काढलेला आहे. एवढा जाणवत नव्हता, पण आता भयंकर जाणवतं. आता एप्रिल सुरू आहे तर जाणवत. आता कुठं बसू असं झाले. जवळपास असं घराच्या कडेला थोडीशी झाडी असतात, हिरवळ असतात, असं काहीच नाहीये. सगळं मोकळंच आहे. एखादं झाड ना आंब्याचं आहे ना चिक्कूचं आहे, एवढी जागा आहे ना फुलांची आहेत, काहीच लावलेलं नाही या लोकांनी. आणि आम्ही बघा तिथं घरावर नाही लाव, कुठं जिथं मिळेल तिथं जागा लाव. आणि आमचं राहू दे, आमचं तो म्हणतात ना की त्याला टेरेस तरी आहे, खाली थोडा आहे. जे फ्लॅटमध्ये राहतात ना ते बाल्कनीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये खिडक्यांमध्ये स्टँड ग्रिल करून तिथं झाडं ठेवतात. आणि यांना एवढं सगळं असताना सुद्धा झाडं लावली नाहीत. आता जर ही समजा घर झालं तेव्हा जर झाडं मोठी मोठी लावली असती, घराभोवतानी सगळी सावली झाली असती. पण ह्या घरात ना झाडं लावायचं वेडच नाही, कोणालाच नाही. ते सुना पण तसल्याच ना, ते पोरं पण तसलीच, आणि काय म्हणतात तर सगळी तसलीच आहे ती. नुसतं मोबाईल. तर बारका घाटा बघा. ए पडशील बाबा अर्धू, धान्यावर बसू नका बाबा, धान्य न्यायचं आहे आम्हाला. ते झाली का झोप? काय काही गरम होते गाई, बेकार अवस्था आहे की. बिन पंख्याची कशी बसली आहे. एक मोबाईल बघायला बसलेत तशी. आणि ते बघ बारक मध्ये. सावलीला घ्यायचं नाही रसिका पलीकड. बघितलं ह्यांच्या दारात नाही घरात नाही एक तरी झाड दिसतंय का बघा हो. एकच झाड आहे, ते पण आहे ना तोडल्याला उगून आले बघा. ते दुसरं नाही तर या ह्यांच्या दारात नाही एक झाड नाही, एक सावलीला काय नाही. हा आम्ही टेरेसवरनी झाडं लावतोय, जागा मिळेल तिथे झाडं लावतोय. आणि तुम्ही बघा केळाची बाग, केळीच्या बागेत गार आहे का? ए भैया चटई घेऊन चल आपण केळीच्या बागेत जरा जाऊया. इथं हा चगाळला ये, बसा येत नाही. लय घाण आहे, घाण आहे लय खाली. उगवलेले आहेत भरपूर. पांढरे रुई आहे, सगळ्या रुई आहेत. दादा काय करताय हो? कशा पाय इथलं सगळं भंगार कुठं टाकलंय? हे बघा फ्रीज बेड भंगार मध्ये काढले. सोफा लग्नातलं हाय क्या आज का बर? कुठं सावली आहे खरं? सावली नाही. चला बागेत कुठं सावली आहे? सावली नाही तर नाही सावली. ए या हरदो नको बाबा चगळा ये. कुठं आहे आत्या सावली? कुठं सावली आहे? नाही रे बाळा सावली काय सुद्धा. बघ
कुठे आहे सावली? तेवढ्या सावलीत कोण बसायचंय बाबा? चला डोकं दुखायचं बारी आहे. चला काय कुठं कुठं काय आहे? कुठेशे नाही तिथं. चल चला. हा नको नको बाहेर चल बाबा. तिथं नको. हा चला इकडून चल. खालनं उतरा येत नाही इकडून. चला. हा आमची केळीची बाग आहे. गेल्या वेळेला या केळीचं ढोहाळ जेवण केलं होतं. बऱ्याच जणांनी बघितलं. तिथून केळी विकायला चालू आहेत. बाबा विकतात. मोठी आहे चांगली बाग. दादा आपली केळीची झाडं किती आहे ती? 60 झाडांची बाग आहे. नुसतं घराभोवती नाही ना आयचानच आहे. झाडं कमी आयचान. जर सावलीची पण झाडं नाहीत. आणि चिक्कू सीताफळ इथं लावले बघा घराच्या मागं. तर घराच्या मागे येऊन बसणार आहे ती का? चला सावली हुडकायची बारी आल्या. ए आई ते उन्हातल्या शेळ्या सोडा. बघ हे उन्हात का बांधले ते? अगं उन्हात कुठं बांधताय का बाई लेकरासनी? सावलीला बांधा. सावली आहे का पूर्ण? थोडं ऊनच आहे की. ए बाबा इकडून काहीतरी यायचं. ए आयशू एवढ्या कडेला टाकलं इथनं काहीतरी निघायचं बाबा. चामकोळी असू दे. चल घे आता. ए इकडून चला. ए हार्दिक इकडून या. इकडून चल. इथं इथं इकडून चल. मसोबाकड चला. सगळ्या रान भरून कधी फिरली नाही. सावली सावली करत फिरायची वारी आली. ए काय लावलंय? ताटावरनी पाय देऊ नका बरं का. ए खाली बघून चाला. हा पण त्यावर पाय देऊ नका. मधल्या मोकळ्या रानात पाय द्या. वाव इथं मस्त आहे की सावली. तर इथं गया बांधतात. सगळ्या शेणाचा वास. राम वाव इथं मस्त आहे वावली. कुठं पडायचं? सावकाश चला सावकाश. ए बॅट घ्या की रे. त्याला का बॅट दिली तुम्ही? चल तू मोकळा बाबा. तिथं जायचंय आता त्या मंदिरापाशी. इकडे इकडे हरदू चला. ए हरदू ढेकळात ना कुठं बाबा? इकडे आहे ना रस्ता. मुद्दाम ढेकळात चालले बघा. ही काय घेऊन आल्या? तुमच्या घरी नुसती सावली बघायची बारी आली मला. अगं हे कुठलं काय आणलं आई? माती आहे सगळी. बसत आहे. जा तिकडे पोरांनो. मला सावली मिळाली. हा वारं पण बऱ्यापैकी यायला लागलंय. आपलं लगेचच. हा होय. आणि स्वच्छ पाहिजे याला हरदूला माझ्या. बघा ते ना ती गेल्यावर म्हणते घाणची. बस की आई बस जरा पडते. वारं यायला लागले बऱ्यापैकी. ही झाडं इथं पण आहे ना. ही मंदिर आहे ना. तुम्हाला आठवत असेल मी इथं घेऊन आलेलं आहे बघा जुन्या व्हिडिओमध्ये. इथं पण खूप छान वारं येत होतं. मस्त वारं येत होतं. मोठ्याच्या मोठं एवढं मोठं झाड होतं ना. मंदिर बांधले. झोप जरा पड. कशाला पड तिकडं खोऱ्यांमध्ये. त्यांनी नांगरले तू सफाई कर. त्यांनी सफाईचं नांगरून घेतलं. या घाटकीवाडीला काय मस्त वारा आहे. काय उन्हाच्या छान छान झाडा आहेत त्या. मोबाईल पण ग बाय आता कोण आणून द्यायचं? सगळं फुटून गेला. काय करायचं आता? हो गो बाई ग. बघा आजीला म्हणते काय बघा मी मोबाईल आणून देतो तुला. तू आणून देतो म्हणला ना. मला देतो. आता मला मोबाईल कोण आणून द्यायचं बाळा? माझा मोबाईल फुटला. मी आणतो म्हणून आईला. बघा कसं डबल टेप पाहिजे त्याला. चॅप्टर कुठला? दे रे भैया दे. भैया दे मारील. भैया दे मारील. दे ना भैया. अरे दे की. घ्या घ्या फुकटचा मोबाईल दिला तुम्हाला आणून. अरे खोळास काय? ते आता काढून टाकणार. असा पटका लागला मोबाईल.
त्याला आई आई बो आहे का बघ बोलावरनं. शी माझं अगं, माझं सोनं. आय थांब ना ऊन आहे जाऊया जाताना पाय पडूया. लय मयाचा दुसऱ्याचा मोबाईल घेऊन देतोय तू घे आणून दे ना विकत. माझा मोबाईल घेऊन तिला द्यायला लागलाय वे. मोबाईल किती घेतलास? हा काय हा हे किती घेतलं? बड्या बड्या बाता नुसत्या बाता मारतोय. काय रे बाबा आता खाऊन आलो की आपण. मला कोण आणतो तू आणतो मोबाईल. ए आई मला मग साडी नाही म्हणते साडी नाही म्हणते. मला साडी बी नाही तर रे बाळा. मी आणतो तुला तरी तुला बारकाईच पण बारक्या का राहा नाही बार काय रे गप गप बार काय रे. राग तर केवढा आहे. माझा राग बघितलाय ना लगेच तुटलं काय म्हणून स्वतः. मग चप्पल मी मग जा आण जा आण जा. ते आणतो म्हणले की त्याला कसं करते बघा. दोघं पण आणायचं दोघं पण आणायचं. माझे मला मला फोन दे ना बघ. होय रे. मला पैसे नाही तर झोपलं जायला. इकडे तुला मोबाईल द्यायसाठी माझा मोबाईल घेऊन बसला. मग दे पैसे दे. आता मोबाईल माझा घेऊन दिला पैसे दे दे पैसे दे. पप्पाला बँकेतून काढतो मला. पैसे दे बँकेतून काढतो मला. हा दे पैसे. मोबाईल दे माझा. आमचा मोबाईल घेऊन आम्हाला जबरदस्ती का द्या. तुझ्या आईला तू नवीन आणून दे मोबाईल. माझा घेऊन का दिला. दे माझा मोबाईल. राहू बस वडील ग. दम 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 जाऊ इकडे येते काय येत मग. दगडच घालतो थांब तुझ्या आजीला. तुझ्या आजीनं लय नाटकं लावली. आणि मग शन्याला माझं बोटच घालणार. हा बाबा बॅट मारतात. आपल्या बॅट मारतात बॅट मारतात का. मारेल ते बॅट ठेव. थांब संध्याला फोनच करतो. थांब तुझ्या पप्पा बाई ढकलू काय. संदीपला फोन करणार. तस करू नये. आपल्या आपल्या आईने टाक माती पडते आपल्या जेव्हा चटेवर घाण होते. काय मला देऊ. अगं माझं शोन त्याला माहिती आहे बघ. आता तुला गोड आवडते मग एवढंच. आणि दे ना आणि दे ना. हा बस खालचं उचलून ठेवलं. स्वच्छ. हा हे बघा ही सागरची पोरं आणि संतूच आहे ना. 4 केसर. केसरची पण केसर जास्त देतेली. या काकू काय सांगू नका. बाच बस बाळा मला बस. रडते बघा द्यायला. ए धर माझ्यातलं धर धर. बस का. तर झाडाखाली थोडंसं बरं वाटत होतं तर आरू आईशून जाऊन जेवण आणलं. त्यांना खायचं होतं म्हणून. सोबत आम्ही म्हणलं आम्हाला पण थोडंसं काहीतरी खायला ना म्हणून ते पापड वगैरे आणलेलं. असं आज भरपूर मार पण खाल्ला. छान एन्जॉय पण केलं म्हणायला हरकत नाही. असा वेळ जो आहे तो घरी मी घालवत नाही तुम्हाला माहीतच आहे. चला व्हिडिओचा एंड करते. आवडला तर लाईक करा. मनापासून आभारी आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ.